हॅलो, राम राम मंडळी. तुम्ही मागच्या व्हिडिओत बघितलंच होतं की मी माझी साखरपुड्याची साडी आज घालणार होते वडाच्या पूजेसाठी. आणि बघा मी साडी घालून रेडी झाली होती, सोबत मम्मींची पण तयारी झाली होती. मग आता खूप सारं ऊन होतं, पण काय आता गेलो आम्ही, निघालो तर पूजेसाठी गेलो. आणि खूप ऊन चमकत होतं, तर जवळच गणपतीचं मंदिर होतं, तिथलं वडाचं झाड आहे, जवळ जाऊन आम्ही पूजा केली. आणि पूजा पटापट मी करून घेतली. आणि इतकं वारं होतं ना, त्या वाऱ्यामध्ये ना एक दिवा पण तिथं पेटत नव्हता. त्यामुळं मग आम्ही न दिवा पेटवताच आम्ही तिथं पूजा वगैरे सुरू केली. पूजा झाल्यानंतर आहे ना, मग वडाला फेऱ्या मारायच्या बाकी राहिल्या होत्या. तर बाकीच्या सगळ्याजणी आम्ही फेऱ्या मारत होतो. आता झाड एवढं एवढंच होतं बरं का, पण तिथं जागा पण एवढी एवढीच होती, म्हणजे खूप कंजेस्टेड झालं होतं. पण आम्हाला आता दरवर्षीची इथंच सवय झाली म्हणून इथंच पूजा करावं लागली आम्हाला. पण छान पूजा पार पाडली बरं का. त्यानंतर मग तिथल्या गणपतीच्या मंदिरात पण जायचं होतं आम्हाला. तर गणपतीच्या मंदिरात जाऊन आम्ही आरती वगैरे केली. आणि मग सोबत आता ओटी वगैरे भरायच्या बाकी राहिल्या होत्या. तर आमच्या लहान सासूबाई तर घाईमध्ये घरी गेल्या, पण मी माझ्या सासूबाईंची ओटी भरली आणि सोबत एका बाईची पण होती, त्यांची पण ओटी भरली आणि त्यांनी पण माझी भरली बरं का. तिकडून शंकराच्या मंदिरात पण गेलो आम्ही. तिथं शंकराची पिंड आहे आणि त्या पिंडीचीच मग आम्ही पूजा केली दोघींनी पण. आणि तिथून घरी आलो. आता दिवस तर असा गेला बरं का, थोडे आराम वगैरे केला आणि संध्याकाळी लवकर स्वयंपाकाला लागले. आता ते तुम्हाला मी सांगितलं ना, साडीचं जे चॅलेंज घेतलं होतं ते पूर्ण नाही केलं बरं का मी, कारण आपल्याला नाही जमत बुवा ते साडी वगैरे घालून सगळे सगळे कामं. आणि ज्या मुली करताना तर खरंच त्यांना तर सॅल्यूट आहे, पण माझ्याकडनं कोणी अपेक्षा करू नये हेच माझं म्हणणं आहे. तर माझी पुरणाच्या पोळ्या पण रेडी होत्या मस्त गरम गरम. सोबत मी आमटी बनवली होती. तर आंबे तर वीरच्या बाप्पांना सांगितलं होतं, पण त्यांनी काय आणले नव्हते, म्हणून आम्ही दुधासोबतच पुरणाची पोळी खाल्ली. आणि असा दिवस आमचा संपला. थँक्यू.